झाल्या पण काय पोळ्या? बापरे मावशी, पोळ्या केल्या पण का तुम्ही? हो झाल्या पोळ्या. माहित नाही का उषाबाईले? माझं नेहमीच काम आहे पोळ्या करणं. झाल्या पोळ्या झाल्या उषाबाई. अजून काय करायचं असेल तर सांगून द्या, मला करून टाकतो. काही करायचं आहे काय? नाही व सुशीला, तुला पोळ्याचंच बोलणं केलती म्या. राहू दे आता, काही नाही, फक्त आंब्याचा रस राहिला. ते म्हटलं होतं की नाही आंबे आणायला लावा म्हणून, तर मग मी गजीला फोन केला. आता मग आंबे आण म्हटलं, श्रीखंड राहू दे. तर म्हणे बरं म्हणे आई, बरं झालं म्हणे फोन केला. अजून श्रीखंड घेतलंच नाही म्हणे, तर आंबे घेतो म्हणे. मग 3 किलो आंबे आणते तर होऊन जाईन की नाही 3 किलोत? हो होऊन जाते ना बाई. आंबेच सांगितले मी. श्रीखंड कुठे व बाई? बरं आहे, इमलीची रसाई होऊन जाते ना. हो ना. आम्ही करतो ना मग रस आंब्याचा. नाही राहू दे ना मावशी, करते मी. नाही वा, तू पाहुणी नाहीस, राहू दे, करतो मी. घे आई आंबे घे. आणले का दादा आंबे? बापरे, उन्हात त्रास झाला दादा. नाही आमच्यामुळे तुम्हालाही त्रास. अरे नाही प्रियंका ताई, त्रास कशाचा भाव त्याच्यात? बहिणीसाठी करावंच लागते भावाले. हो ते तर आहेच, बहिणीची वरवर करावंच लागते भावाले. द्या ना, मस्त धुतो, मस्त रस करतो त्याचा. अरे नाही करते ना आई, तुम्ही कशाला करता? नाही हो दादा, मी काय पाहुणे नाही काय? शाळेत मी काय वाटलं गेली काय? माझंही मायरच आहे नाही, हे मीच करते. मी पोरगीच आहे नाही या घरची. हो ती तर आहेच म्हणा, पण तरी आता चालल्या म्हटलं उन्हातून. बाकी सर्व कुठं आहे मंडळी? आहेत ना, आहेत तिकडे. ते कूलर आहे की त्या खोलीत आहेत ते. आमच्या नंदबाईला भलती गरमी होती बापा, म्हणून तिकडच्या खोलीत बसली ती. अच्छा हो का? बसू दे. आता रस करू मस्त मावशी, मी आपण दोघी मिळून करू. आमच्या ननदबाईला यायला घटघट रस लागते, नाही तर अजून मग पतलाच झाला आणि पाणी टाकलं नामुकच झालं आणि ढमुकच झालं. म्हणून मी करू लागतो तुम्हाला. बरं करू लाग मग. जा आई तुम्ही तिकडे बसा, त्या तिकडे खोलीत. अजून म्हणतील की आमच्याशी बोलली नाही, नसो नाही छायाची आई. ते लोक थोडी आहेत काही. केच्या घरी काम असतील त्या काय काहीच नाही, फक्त आरोप लावायला ते एक नंबर आहेत. म्हणून जा तुम्ही तिकडे. हो बोलतो मग मी त्याच्यासोबत. बाई एकूणच काहीच हवा लागून नाही राहिली. विटू दादा काय बाजूला सरक नाही बाबा तू. अरे हो आता लागते. हो आता लागते. बापरे, ऐसी सवय आम्हाला. एकूदरमुळे किती गरमी होऊन राहिली. बापरे बाप. हो ना, आज ऊन जास्तच आहे वाटते. नाही तर रोज काही वाटत नाही आम्हाला एवढं दोघी मायली केला. छान हवा लागते. ऊन कसलं जास्त आहे ग छाया, रोज सारखंच ऊन. आपल्या विदर्भात ऊन जास्तच तापते अकोला जिल्ह्यामध्ये. अगं ही कूलरची हवा जरा मंदावलेली आहे. सेकंड हँड घेतला का कूलर? जुना आहे वाटते कोणाचा. म्हणजे कसं लोक जे रईस लोक नाही का, जुने कूलर असे काढून टाकतात आणि नवीन कूलर घेतात मग दरवर्षी. हा सेकंड हँड दिसून राहिला मला. फ्रेश नाही आहे ना, नवीन नाही आहे ना, सेकंड हँड आहे ना. नाही होत आई, नवीन आहे. दुकानातून आणला माझ्या भावानं. सेकंड हँड नाही आहे काही. काय बोलतो तू? म्हणता तुला सेकंड हँड कूलर नवीन मला फरक समजत नाही का? अरे मला काय समजणार आहे, माझ्याकडे एसीच लावलेला आहे ना, मला कूलरची झंझटच नाही आहे म्हणून. हो ना ताई, थोडा वेळचा प्रश्न आहे आता. हो तेच ना. अगं बाई, स्वयंपाक केव्हा होणार आहे? मला तर वाटलं सर्व रेडी आहे की काय तुमचं. किती वेळ झाला आम्हाला येऊन. तुझं शरबत तर भागते का? आणि घरी मला लवकर जेवायची सवय आहे. तुझ्या मम्मीला विचार बाई, स्वयंपाकाला वेळ आहे की काय? नाही तर मग थोडंसं काही हॉटेलमधून बोलावते आणि खाऊन घेते मी. माझ्या उपाशी रावल्या जात नाही. नाही ताई, झाला स्वयंपाक, मी येतेच पाहून. कुठे गेलं म्हणजे असंच आहे बाई जेवायची प्रॉब्लेम. नाहीतर काय, कुठे गेलं तर पण सोय होत नाही आपली. कुठे जायचं, सातारा फारच गरीब आहे बाई, पण नाही का? अगरच्या पेक्षा पण गरीब ते प्रियंकाचं घर आहे. हो ना, तिघी भावया गरिबीतल्याच भेटल्या. लहानीच्याकडे काही जायचं कामच नाही पडलं, पण त्यांच्यापेक्षा बरं आहे लहानीचं. हो ना विठू दादा? म्हणजे दोघांच्या सासऱ्यांपेक्षा लहानाचा सासरा तर श्रीमंत आहे ना किशोरचा. हो त्यांची परिस्थिती चांगली आहे. पण काय तुम्ही दोघी बहिणी तोंडावर बोलता? वाईट नाही वाटत का छायाने? असं म्हटलं की बायको कडून बोलतो.
काय तुम्हाला बोलायची मॅनर्स नाही आहे. कुठे गेलं की मी तोंडाला ग्रुप लावत नाही तुमच्या. तुम्ही कसं बोला हेच कळत नाही मला. तुमच्यापेक्षा लहान ना पोरी परवडले. वाव, किती मस्त वाटून राहिलं मला आज. घरी कोणीच नाही आहे, फक्त मी एकटीच. वाव, आज मी दिवसभर रेस्ट करणार आहे, आराम करणार आहे. रोज थोडासा आराम केलं की लगेच मला प्रियंका ताई आवाज देतात, तेजू, ए तेजू, अगं चहा ठेवते का? नंतर माझी सासू आवाज देते, तेजू, अगं काही खाली बनवतं का बाई? मग ते झालं की ते मंदान श्वेता, त्यांचं तर नावच नाही घ्यावं वाटत मला. नुसतं दिवसभर तेजस्विनी असं कर, तेजस्विनी तसं कर. अरे बस झालं ना बाबा, त्रास दे ना मला. मी काय एकटीच आहे का घरामध्ये? बाकीच्या नाही आहेत का? मला तर असं वाटून राहिलं महिनाभर मुक्कामी राहिल्या पाहिजे सर्व त्या छायाताईच्या आईच्या घरी. कोणीच नाही आलं पाहिजे घरी. मग मस्त मी आहे आणि हे घर आहे. वाव, खूपच मज्जा मज्जा मज्जा. जेवा नानद बाई, जेवा पोटभर जेवा चांगलं. आणि कसा झाला स्वयंपाक सांगा. बापरे, तू तर अशी बोलत आहे जसं काही तुझ्या घरचंच आहे, जसं काही तुझंच माहेर आहे. जेवा नानद बाई, जेवा नानद बाई. तर हो, माझंच माहेर आहे. आता छायाताईचं माझं काय वाटलं गेलं का? माझंच माहेर आहे, माझीच आई आहे. आम्ही बहिणी बहिणीच लागतो ना, जावा जावा म्हणजे बहिणी बहिणी. अगं मंदाताई, अगं त्या बहिणीसारख्या राहतात, माहित नाही का तुला? अवन बरं झालं बाई, छायाने जीवन घेतला, तो जीवाची आहे. पण प्रियंका, तू एकटीच राहिली ना बाई, आता तूही बसून घे ना. मग नाही तर काय, प्रियंका ये माया ताटात, ये बस. हा बाय, माणसाचे जेवण झाले आणि छाया जेवली, मग तुला मागून एकटी जेवशील काय? बस ये. हा बाय, सगळं सामान इथं आणून ठेव, नाही तर मग छायावाडी ना आपल्याला. बस, एकटी नको. आई तू जेव, जेव्हा तुम्ही दोघी जेव्हा येणे तुम्ही अर्धे जेवण झालं म्हणजे बस तुम्ही. ननदबाईले स्पेशल वाढा लागते ना, म्हणून ननदबाई अजून म्हणते ना मै सोयच नाही झाली, मै सोयच नाही झाली. माया सासूबाई समजू शकतात, पण ननदबाई जशी सोय घ्या लागते ननदबाईची. काय सोय घेणार आहे का आमची? किती गरम होऊन राहिलं इथे. आम्हाला काय पदर हवा गिवा घालते की काय? अगं पदर राणी, हवा घालायसाठी पदर तर पाहिजे. पदरच कुठे आहे? असं काय मरे खिचतानी करतं का माई? तुमच्या दोघींपेक्षा तर बरंच आहे. तुम्हाला दोघीला तर अजिबात काहीच नाही, पदर नाही ना, काही नाही ना, काहीच नाही. जेव्हा जेव्हा एवढी बी काही गरमी नाही होऊन राहिली काही की तुम्हाला हवा घालायला लागेल. चांगला पोटभर रस खा, चांगला वरून खा, चांगला खालून पडला पाहिजे धराधर. तिखट लागलं, तिखट. पाणी पाणी पाणी. अरे तिखट लागलं का बाई? बाई बाई, तिखट झाली व पहिले भाजी. थांबा थांबा, पाणी आणते मी. पहिले पाणी आणायला लागत होतं व तिखट लागलं काय? बरं आणते मामी पाणी. आरू रस, आरू सर्व विदर्भात माझ्या. तनू म्हटलं रस पोळी जेवण. हो मामी, तिखट लागलं. अगं पोरांसाठी फिक्की भाजी नाही करायला पाहिजे का? काय तिखट भाजी बनवली बाई. ते कांद्याची भाजी, ते रस, काय करणं नाही जमलंच नाही, मेनूच नाही जमला. पाणी आण ग बाई प्रियंका, तिखट लागलं माझ्या पोरीला. हो आणते आणते. प्या पाणी, प्या तनू, पाणी प्या, पाणी प्या. काय पाणी प्या, पाणी प्या. अगं तिखट भाजी बनवली, सगळी फिक्की भाजी बनवायची ना लेकरांसाठी. खातात लेकरं, एवढं बी काही तिखट नाही आहे. त्यांना मिरची खाल्ली असेल त्याच्यातली. मजातली मिरची खाल्ली का तनू तुम्ही? बाई मॅकीनी भाजी फिक्कीच बनवली वा. मोठ्या लेकरं बी आहेत लागेल आहे ना, म्हणून सगळ्याला आवडून अशीच बनवली. नाही, मी भाज्यातली मिरची खाल्ली. हा मी म्हटलं की नाही, वाटलंच मला. जेवा ताई, तुम्ही जेवा ना ताई. अजून म्हणसान माझं जेवण नाही झालं, माझं जेवण नाही झालं. जेवा पोटभर. आणि हा बा झोप जागीर झाला का बाबा, आपल्याला जा पण लागते. बापरे, इतक्या उन्हात नाही ग बाई, जाऊ मग शांततेत. बापरे, इतक्या उन्हात जेवल्यावर तर रेस्ट करायचंय मला. सवय मला रेस्ट करायची. इथं कुठं रेस्ट करता, इथं गरमीच तर होते. जिकडे गेलं तिकडे तुम्ही तालापासून नादा लावून राहिले. गरमी होते गरमी होते. इथं कोणता AC आहे रेस्ट करायला? जेवलं की निघा आता. नमस्कार सर्वांना. नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माहितीच असेल की माझं बाबा कॉमेडी कार्टून चॅनलवर माझ्या कार्टूनचे व्हिडिओ टाकणं मी बंद केलं, म्हणजे यूट्यूबनीच बंद केलं ते. त्याच्यावर रेसिपीचे व्हिडिओ टाकत जाईल मी आता. आणि त्याच्यावरचं मी दुसरं चॅनल सुरू केलं, त्याचं नाव आहे महाराष्ट्राचं कार्टून. तर त्या माझ्या नवीन चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये पिन करते. तर प्लीज त्या लिंकवर जाऊन नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रियंकाला असा सपोर्ट करा. तुम्ही छान मला सपोर्ट केला ताई.
असाच सपोर्ट यापुढेही करा. तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद.